महाराष्ट्र राज्य व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपेन अग्रवालजी आपल्या सोबत आहे। मनसेची भूमिका मराठी ला सन्मान दिला पाहिजे, मराठी बोलली पाहिजे व्यापाऱ्यांनी, तुम्ही कसं बघता? कारण की तुम्ही महाराष्ट्र लेवलच्या संघटनेचं अध्यक्षपद भूषवता। मराठीचा सन्मान सगळ्यांचा आहे, आमचा आहे, सगळं व्यापाऱ्यांचा आहे। लेकिन मराठी नाही बोलल्याबद्दल त्यांना मारहाण करणं आणि त्याला मॅनहँडल करणं हे बरोबर नाही, हे एक्सेप्टेबल नहीं। तो मराठी अगर कोई व्यापारी को नहीं आ रही है तो उससे मारपीट करके उस पर दादागिरी करना, गुंडाइज़म करना, पॉलिटिकल टेररिज्म करना और जस्ट कोई पॉलिटिकल एम ऑब्जेक्टिव और उसके बेनिफिट के लिए और उसके गेन के लिए ये सब किसी पर्टिकुलर वर्क को टारगेट करना ये बरोबर नहीं है। हमने मुख्यमंत्री जी के सामने मांगनी की है कि इसके ऊपर स्ट्रिक्ट एक्शन हो और ऐसी घटना वापस ना दोहराई जाए, उसके ऊपर कड़ी नज़र रखी जाए। महाराष्ट्राचं व्यापारी संघटन म्हणून, महासंघ म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार आहेत? तुम्ही या व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभी असणार आहे का काय करणार? आम्ही पूर्णतः व्यापारीची पाठीशी उभं आहे आणि आम्ही त्यांना असं आह्वान, हमारे व्यापारियों को हमने आह्वान किया है कि आपको कहीं पे भी ऐसे इंसिडेंट से डरने की ज़रूरत नहीं है और हमने इसका पुरजोर और कड़ी शब्दों में निंदा की है। तुम्ही विरोध करण्यासाठी काय करणार? विरोध करण्यासाठी आम्ही आता स्टेट गव्हर्नमेंटकडे आपला मागणी के लिए रिप्रेझेंटेशन दिलं आहे आणि जर ॲक्शन नाही झाला तर आपण फर्दर आंदोलन काय करायची भूमिका ठरवू। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नोमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।